प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि सामाजिक जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचं नाव। गेल्या 2-3 वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये या माणसानं महाराष्ट्राचं राजकीय अवकाश, सामाजिक अवकाश आपल्या कवेत घेतलेला आहे। मित्रांनो, हा माणूस मनोज जरांगे पाटील एक फाटका कार्यकर्ता, ना त्याच्या घरातलं कोणी, त्याचे आई वडील, ना त्याचे नातेवाईक कोणी फार नेता किंवा मातब्बर राजकारणी कोणीच नाही। एक सर्वसामान्य कुटुंबातला हा ध्येयवेडा कार्यकर्ता, तळमळीचा कार्यकर्ता, निस्वार्थी कार्यकर्ता आणि विशेष म्हणजे प्रामाणिक कार्यकर्ता। या माणसानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या प्रामाणिकपणाचं एक मूर्तिमंत उदाहरण निर्माण केलेलं आहे। मित्रांनो, आज मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे किंवा केंद्रीय स्थानी आलेला आहे, त्याला कारणीभूत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन। मनोज जरांगे पाटलांनी हे आजवर दडवून ठेवलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन पुढं आणलं। मराठा आंदोलन एक मोठा ताकदीनं उभं केलं। आज मनोज जरांगे पाटील जिथं कुठं जाईन तिथं लाखांचे मराठे त्यांच्या पाठीमागं त्यांच्या सोबत येतात। महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं आश्चर्य आहे की आज या माणसानं संपूर्ण मराठा समूह एकाच झेंड्याखाली, आपल्या नेतृत्वाखाली एक आणलेला आहे। मित्रांनो, असं जरी असलं तरी हा माणूस सध्या संभ्रमावस्थेमध्ये आहे, गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे। आपण नेमकं काय करावं हेच या माणसाला कळेनासं झालेलं आहे। आरक्षणाच्या संदर्भात कोणती भूमिका घ्यावी, मराठ्यांना लाभ मिळावा, मराठ्यांचा विकास व्हावा, हित व्हावं, ही त्यांची तळमळीची भूमिका। परंतु त्यासाठी नेमकी कोणती भूमिका आपण घेतली पाहिजे हे त्यांना समजेना झालं। आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की हा माणूस तळमळीचा कार्यकर्ता आहे, प्रामाणिक आहे, सगळं काही आहे, परंतु जसं तुम्ही आहात तसं मी आहे। प्रत्येकामध्ये काही ना काही एक तरी कोणतं तरी कमतरता राहते, कोणी परिपूर्ण नाही। तसे मनोज जरांगे पाटील सुद्धा परिपूर्ण नाही, त्यांच्यामध्ये सुद्धा एका गोष्टीची कमतरता आहे आणि ती म्हणजे समोरच्याचं ऐकून न घेणं, इतरांचा सल्ला ऐकून न घेणं। आणि त्यामुळे त्यांना जे त्यांच्या अवतीभोवती जे काय अगोदर विचारवंत लोक जमा झाली होती ती एक एक करून त्यांना सोडून निघून गेलेली आहे। आज बौद्धिक पातळीवरती मनोज जरांगे पाटील एकाकी पडलेले आहे, हे नाकारून चालणार नाही। अशा वेळेला प्रकाशजी आंबेडकरांनी त्यांना एक सल्ला दिलेला आहे, मौलिक आणि अनमोल असा सल्ला दिलेला आहे। तो सल्ला हा फक्त सल्ला नसून तो महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये एक दिशा दिग्दर्शन करणारा सल्ला दिलेला आहे। प्रकाशजी आंबेडकर म्हणतात, आज महाराष्ट्राचं उदाहरण दिलं आपण तर महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मर्यादा 50% आहे, 50%च्या आसपास ती मर्यादा आहे। मग उरलेले जो घटक आहे तो खुला प्रवर्ग आहे, तो खुला प्रवर्ग हा 50%पेक्षा जादा आहे। मग या खुल्या प्रवर्गामध्ये जर मनोज जरांगे पाटील यांनी वर्गीकरण करण्याची मागणी केली, त्याच्यासाठी त्यांनी आंदोलन उभं केलं तर मराठ्यांना फायदा राहील, मराठ्यांना ते फायदेकारक राहील। मित्रांनो, आज खुल्या प्रवर्गातून जर मराठा बांधवांना न्याय मिळाला असता तर त्यांना आरक्षण मागण्याची वेळ आली नसती, ओबीसी मधून आरक्षण मागायची वेळ आली नसती। आज ज्यांच्या ताटातच काही नाही त्यांच्याच ताटामध्ये तुम्ही आणखीन मागताय, वाटेकरी होत आहे, म्हणजे तोही उपाशी हेही उपाशी। आणि म्हणून प्रकाशजी आंबेडकरांनी तो सन्मानजनक तोडगा काढलेला आहे की तुम्ही खुल्या प्रवर्गात आहात ना, तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात ना, ठीक आहे, ओपनचीच तुम्ही आता वर्गीकरण करण्याची मागणी करा। मित्रांनो, मराठ्यांना जर तिथं न्याय मिळत नसेल तर मग त्या जागा, त्यांच्या वाटेच्या जागा 50% ज्या आहेत खुल्या प्रवर्गातल्या, त्या जातात कुणाच्या वाटेला, त्या कुणाला मिळत आहेत। आज आपण पाहतो भारतात सोडा हो, फक्त महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं ना
तरी 3 ते 3.5% ज्यांची लोकसंख्या संपूर्ण देशामध्ये नाही अशी लोक महत्वाच्या मोक्याच्या जागा अडून बसलेले आहे. म्हणजे तुमच्या आमच्या डोक्यावरती ते बसलेले आहे. हे 3.5% कोण? ज्यांनी 50% खुल्या प्रवर्गातल्या जागा बळकावून ठेवलेल्या आहे, हडप केलेल्या आहे. अशा ठिकाणी तुम्ही वर्गीकरण करण्याची मागणी करा. हा जर प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटलांना सल्ला दिला असेल तर तो क्रांतिकारी सल्ला आहे. मनोज जरांगे पाटलांनी त्यावरती काम केलं पाहिजे, आंदोलन उभं केलं पाहिजे. 50% जो खुला प्रवर्ग आहे त्यातल्या जागा जातात कुठं, कोणाच्या वाटेला जातात, कोणाच्या घशात जात आहेत, वर्गीकरण करा. मित्रांनो, जर मनोज जरांगे पाटलांनी तो सल्ला अंमलात आणला तर मराठ्यांना फायदा होईल, मराठ्यांचं हित होईल. मराठ्यांच्या हितासाठी तुम्ही लढताय ना, त्यांच्या फायद्यासाठी तुम्ही लढताय ना, मराठ्यांच्या लेकराबाळाचं भलं व्हावं म्हणून तुम्ही लढताय ना. करा. 50%पेक्षा जे जास्त खुला प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये वर्गीकरण करा. घ्या, तुमच्या हक्काचं तुम्ही मागून घ्या. का घेत नाही तुम्ही तिथं मागून? प्रकाशजी आंबेडकरांनी दिलेला हा सल्ला मनोज जरांगे पाटील अंमलात आणतात की नाही येणारा काळ आपल्याला सांगेल. मित्रांनो, जर प्रकाशजी आंबेडकरांचा हा सल्ला मनोज जरांगे पाटलांनी जर अंमलात आणला तर ते त्यांच्याच नव्हे तर या संपूर्ण भारतामधील ज्या कोणत्या समाज घटकांवरती जो काही अन्याय अत्याचार होतोय त्या सगळ्यांसाठी ते दिशा दिग्दर्शन करणारं राहणार आहे. आमूलाग्र असं राहणार आहे, एक क्रांती राहणार आहे. तेव्हा मनोज जरांगे पाटलांना जर खरोखर आपल्या समाजाचं भलं करायचं असेल तर त्यांनी त्या खुल्या प्रवर्गातच आपला अधिकार मागितला पाहिजे. मित्रांनो, तुम्ही आरक्षण जे 50%च्या आसपास आहे त्याच्यामध्येच तुम्ही आरक्षण मागताय. मग हे 50% जे खुला प्रवर्ग आहे तो कोणाला देताय तुम्ही? अंधन. कोणाला अंधन देताय? तो मागा, त्याच्यात वाटा मागा. बघूया मनोज जरांगे पाटील हा सल्ला मानतात की नाही. तोपर्यंत जय हिंद. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.